आता हे पाहू शकतो मी, सोयाबीन पाहून घ्या कशी मस्त निघाली आहे पाय आहे. आणि मी सोयाबीन बरोबर मी खत टाकलं होतं, सोडा खत टाकल्यानंतर आपली सोयाबीन फास्ट वाढलेली आहे, कारण का याला खत चांगलं भेटलेलं होतं मी त्याच्यानं. आता आपण पाहू, हे पाहून घ्या एक नंबर निघाली आहे. आणि एक गोष्ट सांगतो, काही सोयाबीन निघून राहिली आहे आपले तास पतलं नाही आहे, आपली सोयाबीन निघून राहिली आहे. हे पाहून घ्या, जास्त पतली नाही झाली, हे लिमिटमध्ये झाली. हे पाहून घ्या, हे अंतर आहे आपल्या सोयाबीनचं. आणि हे पाहू शकता किती मस्त निघालेली आहे, कारण पेरणीच्या वक्ती आपण टाकलं होतं इथे खत, चांगलं पद्धतशीर खत टाकलं होतं. हे पाहून घ्या, आपला जो प्लॉट आहे तो पुरा 4 ते 5 एकरातला प्लॉट आहे आणि सोयाबीन पुरी अशीच निघालेली आहे. हे पाहून घ्या. आणि जे आहे हे पाहू शकता की ह्या पानावर तुम्हाला काहीच नाही दिसणार, नाही रोग दिसणार, नाही काही, कारण आपण जर फवारणी मारला आहे, कारण का खताच्या प्रवाहानं झाड एक नंबर निघालेलं आहे. हे पाहू शकता झाड किती मस्त निघालं आहे आणि कुठंही तुम्हाला रोग दिसत नाही सोयाबीनवर. आणि मेन मुद्दा म्हणजे सोयाबीन पेरांतर चांगली पेरत जा. आताही तुमच्याकडे पेरणं वाहत असेल तर पंढरीनाथ सोयाबीन पेरा, एक नंबर सोयाबीन आहे. 5 चिबड्या वावरात तर चांगली सोयाबीन आहे, 5 चिबड्या वावरात इथे सोयाबीन चालते. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.